आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाढलं असून जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुका होतात। त्याच्यामध्ये विशेषतः पाहायला गेलं तर परळी नगर परिषद धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या निवडणुकीमध्ये प्रतिष्ठा पाहायला लागलेली आहे आणि विशेषतः पाहायला गेलं तर इच्छुकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहेत। उमेदवारी अर्ज भरायला किंवा दाखल करायला सुरुवात झालेली, मात्र माझ्यासोबत धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी असलेले राजा खान साहेब आहेत। साहेब, तुमचं मनपूर्वक स्वागत। निवडणुकीमध्ये अनेकदा पाहायला गेलं तर आपण कार्यकर्ते इच्छुक होताना पाहायला मिळतात। तुम्ही देखील नगरसेवक म्हणून राहिलेला आहात आणि तुमची विशेषतः पाहायला गेलं तर मताची आकडेवारी आणि निवडून येण्याची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे किंवा तुमच्या गिनीज बुक मध्ये देखील रेकॉर्डमध्ये नाव होण्यासाठी तुम्ही निवडणूक लढवलेली आहे। यावेळेची निवडणूक कशी असणार आहे आणि तुम्ही देखील इच्छुक आहात, पहिली प्रतिक्रिया काय? कारण अनेक वर्षानंतर निवडणुका होतात। पहिली प्रतिक्रिया, धनंजय मुंडे साहेब, पंकजाजी मुंडे ह्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो आणि रोडवर प्लॅटफॉर्मवर काम करतो। मी मोटरसायकलवर फिरतो आणि सगळे लोकांची, मुस्लिम, दलित, इतर जात मला खूप प्रेम करतात। राजा आलं म्हणजे लोकांना असं लक्षात येतंय की मी आलो, आपण आलत आणि राजा म्हणजे आमचा आहे हे लोकांच्या लक्षात येतंय। आणि धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताई ह्यांच्या नेतृत्वाखाली, ह्यांच्या आदेशाखाली, ह्यांचा जे आदेश आला ते मी पाळणार आहे। मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये पाहायला गेलं तर तुमचे मूलभूत सुविधा असतील परळीसाठी, तुमचं काय विजन आहे, म्हणजे तुमच्या विकासासाठी काय असणार सांगा? लोकांचे छोटे मोठे कामं असतात, घरकुलचे कामं असतात, नाली असतात, गटरी असतात, रोड असतात, छोटे मोठे पूल असतात, लाईटचे पोल सारायचे असतात, फार हॉस्पिटलचे प्रॉब्लेम असतात, काही पोलीस स्टेशनचे कसल्याही पहिल्यापासून करतोय। पहिला नगरसेवक मी झालेला आहे वार्ड क्रमांक 9 मधून आणि पुढेही संधी जर सगळ्या लोकांनी मला दिली, जनताने सगळं प्रेम माझ्यावर दाखविला, तो मौत तक मैं काम करने की कोशिश करूंगा सबके लिए। साहेब, एक विशेष पाहायला गेलं तर धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील यांच्याकडे उमेदवारांची आता इच्छुकता पाहायला मिळाली आहे किंवा तसे बघायला मिळते। दुसरीकडे पाहायला गेलं तर तुम्ही देखील इच्छुक आहात, कसं या निवडणुकीमध्ये बघणार आहात आणि तुमची शेवटचं म्हणजे विशेषतः पाहायला गेलं तर तुम्ही लढण्यावर ठाम आहात का? बिलकुल लढण्यावर मी ठाम आहे आणि सगळे लोक मला जेवढे नगरसेवक उभा टाकतात, पंकजा ताईचे असू, धनंजय मुंडे साहेबांचे असू, कुणाचे बी परळीत असू, मला खूप माझ्यावर प्रेम आहे लोकांचा। धनगर समाज असू, माळी समाज असू, आमचे दलित समाज असू, मुस्लिम समाज असू आणि आमचे वंजारी समाज, हा माझ्यावर तर खूप अत्यंत प्रेम करणारा समाज आहे आणि जर जोर कशानेही मला मदत करायला सगळे लोक तयार आहेत। आणि मी प्रायव्हेट कामं करतो आणि जास्तीत जास्त मंदिरचे कामं करतो म्हणून लोक माझ्यावर खूप प्रेम करतात। उद्या जर समज उमेदवारीचं खालीवर काही झालं तर तुमचा निर्णय काय असणार आहे? नाही, माझा निर्णय धनंजय मुंडे आणि पंकजा ताई हे दोघं जे म्हणतात, साहेब जे म्हणतात त्याच्यावर मी निष्ठान ठाम राहीन, त्याच्यात बदल होणार नाही। नक्कीच उद्या समज मला पक्षाने संधी दिली तर मी त्याचं सोनं करील आणि मी लढण्यावर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलेलं। विशेषतः पाहायला गेलं तर परळीचा विकास, रस्ते, नाले आणि इतर काही कामांमध्ये मी देखील सत्वर प्रयत्न करील आणि विशेषतः पाहायला गेलं तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे जो निर्णय घेतील तो मला मान्य असल्याचं राजासाहेब खान यांनी सांगितलेलं आहे। साम टीव्ही साठी योगेश काशीद, परळी, बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।